नुसते आकडे लिहून कसा कागद होऊ शकतो ते आजपर्यंत मला काही कळलेलं नाहीये. आणि त्याच्यावरून मी पण आश्चर्यचकित झालो की असं कसं ज्या रजिस्टर ऑफिसच्या व्यक्तीनी हे नोंदणी केली त्यांनी कशामुळे ही नोंदणी केली, काय त्याला असं घडलं की त्यांनी चुकीचं काम केलं, अशा सगळ्या गोष्टीचा वस्तुस्थिती आपल्याला महिन्यांनी कळेल. कारण सगळे चांगले अधिकारी मुख्यमंत्री महोदयांनी त्या कमिटीवर नेमलेले आहेत. ते सुरू झाल्यावर पत्रकार मित्रांनो काय होतं, निवडणुका जवळ झाल्या की आमच्यावर आरोप सुरू होतात, कुठनं तरी काहीतरी काहीतरी. मागेही तुम्हाला आठवत असेल की असाच 2009 का 8ला 70,000 कोटीचा आरोप झाला. त्याला 15-16 वर्ष झाली, परंतु त्याच्यातनं काहीही कुणी पुरावे देऊ शकले नाही, काही होऊ शकले नाही. पण बदनामी तर आमची होती. कुणी पण उठायचं, ते असं झालं तसं झालं. अलीकड मीडियामध्ये बोलताना वेगवेगळे प्रवक्ते बोलतात, ते पण त्याच्यामध्ये करतात. शेवटी चुकीचं कुणाकडनं घडलं आणि त्याच्यामध्ये काही त्याच्यावर आरोप झाले तर एक वेळ आम्ही समजू शकतो. परंतु सकाळपासून रात्री उशिरापर्यंत लोकांची कामं करायची, पारदर्शकता कशी राहील ते बघायचं, नियमाला धरून करायचं, संविधानाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टीचा आदर करायचा, घटनेच्या कायद्याचा पूर्णपणे कुठेही तिथं चूक होणार नाही हे बघायचं. आणि ते झालं की लगेच बारामतीतल्या कुठल्या कुठल्या जमिनीचं काढायला लागले. माझं तुम्हालाही सगळ्या पत्रकार मित्रांना आव्हान आहे, मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केल्यापासून मी कधीही माझ्या हातनं कुठली चुकीची गोष्ट होऊन देत नाही. आणि मी मागेही 2-3दा एकदा मुंबईला सांगितलं, पुण्यामध्ये सांगितलं, आता तुमच्या इकडे सांगतो की माझ्या नावाचा वापर करून माझ्या जवळचे नातेवाईक असतील, लांबचे नातेवाईक असतील, माझे जवळचे कार्यकर्ते असतील, माझे जवळचे सहकारी असतील, माझ्या जवळचे अधिकारी असतील, त्यांनी जरी कुणी काही सांगितलं, त्यांनी तर सांगूच नाही, पण यदा कदाचित काही सांगितलं तर ते नियमात नसेल तर अजिबात संबंधित अधिकारी